आयुष्य खूप सुंदर आहे. दुःखाला पण सामोरं जाता आलं पाहिजे. प्रत्येकाच्याच वाट्यात दुःख आहे. प्रत्येकाला दुःखाला सामोरं जावं लागतं. किती पण श्रीमंत असू द्या, कोणाला पैशाची अडचण असते, कोणाला माणुसकीची असते. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला माणुसकी नसते, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला माणुसकी असते. त्याच्यामुळं जसं आहे तसं सुखी राहायचं. चला मग मी सुरुवात केली. ती झाडाला पाणी वगैरे टाकून घेतलं. मटकीला वगैरे फोडणी घ्यायची होती. मटकीला वगैरे फोडणी दिली. माझा मिनी ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझे न्यू ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्रत्येक स्त्रीने एक चॅनल ओपन करायला पाहिजे. घरगुती जी लेडीज आहे का, प्रत्येकालाच आलं पाहिजे. कारण की छान वाटतं. आपण काम केलं तरी काय वाटत नाही, चला वाटते. आपल्या कामातून आपल्याला काहीतरी चांगलं चांगलं फील होतं, असं वाटत नाही. आपण घरगुतीच काम वगैरे करतो, यूट्यूब चॅनल वगैरे चाललं का खूप छान वाटते बघा. त्यानंतर मी काय केलं, मटकीच्या मोडला फोडणी वगैरे दिली. आणि मला आज नाश्त्याला पोहे वगैरे करायचे होते, पोहे पण फोडणी दिली. तर प्रत्येक लेडीजला सपोर्ट केलाच पाहिजे. मी तर प्रत्येक लेडीज आहे ज्याचे सबस्क्रायबर कमी लेडीज आहे आणि तिचे सबस्क्रायबर कमी वगैरे असले का, मी सबस्क्रायबर करत असते. चांगलं असतं, तिला पण ऊर्जा भेटते ना. चला वाटतं कुठंतरी आपल्याला ह्याचं भेटायले. आपण जितकं प्रयत्न करतो तितके व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवायला खूप कष्ट घ्यावं लागतात. पैसे कमवणं कुठंच सोपं नाही असं मला तरी वाटते. पण मला आवडते म्हणून मी करते यूट्यूब चॅनल. घरगुती म्हणजे घर सांभाळता आपलं घर पण आवरणं होते, पुन्हा आपलं सर्वच होतंय ना. मग त्याच्यातून आपल्याला बी काहीतरी वाटते आपण करायलोत, म्हणून मी हे ओपन केलं आहे. पण मला घरून परवानगी आहे, पण असं किचनचे वगैरे व्हिडिओ करण्यासाठी, किंवा जरी हे व्हिडिओ अपलोड केलेस तरी तुझं म्हणजे असं हात वगैरे दाखवायचे, पूर्ण तोंड वगैरे नाही दाखवायचं सारखं. त्यानंतर मी असे भांडे वगैरे घासून घेतले, वटा वगैरे स्वच्छ करून घेतला. छान वाटतं जरा स्वच्छता घरात ठेवली की, घरच्यांना पण छान वाटतं, आपल्याला पण छान वाटतं, लेकरांना पण वाटतं. लेकरासाठी स्वच्छता केली पाहिजे घरात. छानपैकी मी घर वगैरे स्वच्छ करून घेतलं. कसं वाटायले सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा. जर खरंच माझे व्हिडिओ चांगले असले तर खरंच मला सांगा की तुमचे व्हिडिओ खरंच चांगले असतात, तुम्ही बनवत जा. नसले आवडत तर सांगा की तुमचे व्हिडिओ चांगले नाहीत, तुम्ही म्हणजे बंद करा, किंवा तुम्हाला जमत नाही असं सांगा. मग मी भांडे वगैरे बकेट वगैरे घासून घेतले, आपले कपड्याचे रोजचे कपडे म्हणा, आंघोळीचं वगैरे. आणि हे कसं बोरचं पाणी असल्यामुळं का नाही, किती पण हे करा तुम्ही डागच पडतात त्याला, पांढरेवट. बोरच्या पाण्याने लगेच पांढरे डाग दिसतात, किती व्यवस्थित घासलं तरी. आपल्यासाठी चांगलं आहे ना, कारण की पाणी वगैरे आपण अंगावर घ्यायला, स्वच्छ बकेट वगैरे मग वगैरे असलं की चांगलं बी वाटतंय. किती मी घासू द्या, लगेच ते उद्याच बकेटाला लगेच थेंब थेंब दिसणार, पाणी दिसणार. कपडे झाले की ते घासायला पाहिजे. त्यानंतर मग घासला आपल्या आंघोळीचा. त्याला हात काळे लागले होते, ह्याचे ते मंजन नसते का काळं, ते मंजनचे हात लागले होते माझ्या बाळाचे. ते वगैरे स्वच्छ करून घेतले. हे आपलं घरचं काम, त्याला काही कोणाला वाटतं काय करते ही, घरचं तर काम दाखवायली. घरचं काम असं पण आपण करतोच ना. प्रत्येकाच्या स्टेप वेगळ्या असतात. कसं कोण वेगळं स्वच्छ करतंय, कोणाला सोपं जातंय. एखाद्याला आपण अवघड करतो, तर हे सोप्यातून स्वच्छता कशी करायची हे शिकू शकतो. प्रत्येकाची स्टेप वेगळी असते घरकामाची. चला मग आपल्या ब्लॉगमधून काहीतरी शिकायला भेटा असं वाटतंय. त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले छान. आणि किती छान वाटतंय हे स्वच्छता वगैरे केली की. त्यानंतर हा का मी माझ्या आईनं का नाही मला हे दिलता पाक वगैरे, गावाकडे पाक वगैरे येतंय ना, मग ते पाक वगैरे दिला. माहेर म्हणलं की, आई म्हणलं की काय, माहेरातून काहीतरी मुलींसाठी खूप करते प्रत्येकाचीच आई. खूप माहेर म्हणजे सांगूच शकत नाही कशी आहे ती जागा, म्हणजे लेडीजसाठी. माहेरातून बघा हे माझ्या आईनं असा खवा वगैरे दिलता करून, विकत्रीच्या दुधाचा करून दिलेला खवा आहे हे. घरी आणून दूध, हे गाईचा खवा असल्यामुळे लाल दिसते. बाय मी